नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 20 सप्टेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र मघा आहे. योग साध्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो शपू आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 6:15 ते 7:46 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:56 ते 12:44 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:17 ते 10:49 आणि यमगंड काळ दुपारी 1:51 ते 3:23 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय हे नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. सिंह राशीतील शुक्राबरोबर वृषभेतला जो हर्षल आहे तो केंद्र करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. पंचमातील शुक्राबरोबर द्वितीयातला जो हर्षल आहे हा केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती येऊ शकाल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय उत्तम प्रकारे दिसून येईल. याचप्रमाणे भाग्याची साथसुद्धा चांगल्या प्रकारे लाभेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घ्या. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असलेल्या शुक्राबरोबर तुमच्या राशीतला जो हर्षल आहे हा केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारते. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातील ज्या महिला वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर व्ययातील हर्षल हा केंद्र करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. त्याचप्रमाणे तुमच्यातला उत्साहसुद्धा दांडगा दिसून येईल. कॉन्फिडन्ससुद्धा चांगला राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाच्या संदर्भातले निर्णय मात्र घेऊ नका. तुमचे जे भावंड असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, मतवैचित्र, वादविवाद असे काही प्रसंग उमटू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयांश शुक्राबरोबर लाभातला जो हर्षल आहे हा केंद्र करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामधील घरातील जे फॅमिली मेंबर्स असतील त्यांच्याकरता काही खर्च करावे लागतील. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर दशमातला जो हर्षल आहे हा केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे जी कामं हाती घ्याल ती सुद्धा मार्गी लागतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात
प्रवास योग झाल्यास थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर भाग्यातला हर्षण केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. थोडासा स्ट्रेस जाणवेल, परंतु महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा कार्यक्षेत्रासंदर्भात छोटे मोठे तणाव जाणवू शकते. कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्रण स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर अष्टमातला हर्ष हा केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुम्हाला चांगले काही लाभ मिळू शकतील. मित्र परिवारावर भेटीगाठी होते, त्यांच्याकडून चांगले सल्ले सुद्धा मिळू शकते. येणार 2 ते 3 दिवसात आर्थिक व्ययावरती खर्च घेणं लक्ष ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे तुमची जे मोठी भावंड असतील त्यांच्याबरोबर थोड्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होते. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर सप्तमातला जो हर्षल आहे हा केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण नाही. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही करू शकाल. त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण बातम्या सुद्धा तुम्हाला समजू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध टोकाचे जाऊ शकतील. वादविवाद होऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर षष्ठातील जो हर्षल आहे हा केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ते पूर्णसुद्धा होताना दिसते. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या शुक्राबरोबर पंचमातला जो हर्षल आहे हा केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात प्रलोभनाच्या मागे अजिबात जाऊ नका. नवीन कामाच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या शुक्राबरोबर चतुर्थातील हर्षल हा केंद्र करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम दिसून येतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे थोड्या फार प्रमाणात मतभेद, मतवैचित्र असे काही निर्णय दिसू शकतील. अशा काही घटना घडामोडी घडू शकतील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर तृतीयातील जो हर्षल आहे हा केंद्र करणार. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुम्हाला अलर्ट राहणं, सजग राहणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा महत्त्वपूर्ण कामाच्या संदर्भात कुठलेही निर्णय घेऊ नका. आरोग्याच्या बाबतीमध्ये थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संबंधी सुद्धा कुठल्याही प्रकारचे निर्णय अजिबात घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 20 सप्टेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.